राज ठाकरे यांनी सुचवलेल्या उपायाने वाहतूक कोंडी कमी होणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची काल भेट झाली। या भेटीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली होती। त्यापैकी प्रमुख समस्या असणारा विषय म्हणजे देशभरात सर्वत्र होणारी वाहतूक कोंडी। या वाहतूक कोंडी संदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनेक उपाययोजना मांडल्या। यावेळी राज ठाकरे म्हणाले, कोणत्याही शहराचे भविष्य हे तेथील वाहतुकीवरून समजते। त्याचबरोबर पार्किंगची समस्याही मांडली। नागरिकांना पार्किंग नो पार्किंग समजण्यासाठी फुटपाथ रंगांनी रंगवले पाहिजे, या प्रकारच्या अनेक उपाययोजना यावेळी मांडण्यात आल्या। पुण्यात सिंहगड रस्ता, पुणे विद्यापीठ चौक, जंगली महाराज रस्ता, शनिवार चौक यासारख्या अनेक ठिकाणी दैनंदिन वाहतूक कोंडी या समस्या जाणवतात। या संदर्भात सामान्य नागरिकांना काय वाटते हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केलाय। तसेच राज ठाकरे यांनी सुचवलेल्या उपायांवर वाहतूक विभाग काही विचार करून यावर काही उपाय करणार का हे महत्त्वाचे आहे। याने खरंच वाहतूक कोंडीला आळा बसेल का हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशिवाय मराठीमध्ये। आता देशभरात सर्व चर्चेचा विषय ठरलेला म्हणजे सर्वत्र सर्व शहरांमध्ये असणारी झालेली जी आहे ती वाहतूक कोंडी। आपण जर पाहिलं तर पुणे शहराचा देखील या वाहतूक कोंडीमध्ये सुरुवातीलाच क्रमांक जो आहे तो उच्च स्तरावर लागतो। पुणे शहरात देखील ही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। मग आपण पाहू शकतो आता मी या शनिवार चौकामध्ये आहे, ज्या शनिवार चौकामध्ये देखील वाहतूक कोंडी सतत असते। मग सिंहगड रस्ता असेल, त्याचबरोबर जंगली महाराज रोड असेल, त्याचबरोबर पुणे विद्यापीठ चौक असेल, या सर्वच ठिकाणी जे आहे ते पुणे शहरामध्ये वाहतूक कोंडीचे सत्र जे आहे ते सुरू आहे। एकीकडे पाहिलं तर विकास कामांमुळे, मेट्रोच्या कामांमुळे वाहतूक कोंडी होतीये, मात्र दुसरीकडे नागरिकांकडून सुद्धा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे जे आहे ती वाहतूक कोंडी होतीये। आपण जर पाहिलं तर काल मुंबईमध्ये राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास 50 मिनिटे चर्चा झाली। अनेक विविध विषय जे आहेत त्या विषयांवरती चर्चा झाली आणि त्यातीलच एक मुख्य विषय ठरलेला म्हणजे राज ठाकरेंनी फडणवीसांसोबत एक चर्चा केली की जे नो पार्किंग आणि पार्किंग झोन आहे ते मुळात नागरिकांना कळले पाहिजेत, यासाठी फुटपाथ जे आहे ते रंगांनी रंगवले पाहिजेत। रस्त्यांवरील अतिक्रमण, वाहतूक शिस्तीचा अभाव आणि पार्किंगची समस्या हे सर्वात गंभीर प्रश्न आता दिवसेंदिवस चाललेले आहेत आणि यामुळेच राज ठाकरे यांनी सुचवलं की पार्किंग आणि नो पार्किंग झोन हे फुटपाथवर रंगीत कोडिंग करून निश्चित केले पाहिजे आणि याचा मोठ्या प्रमाणात प्रचार देखील केला पाहिजे। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर पार्किंगच्या समस्येमध्ये असं देखील राज ठाकरे यांनी सांगितलं की नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, ती कठोर कारवाई झाली पाहिजे। मात्र राज ठाकरे असं देखील म्हणाले पुढं की सार्वजनिक पार्किंगवरही प्रश्न उपस्थित त्यांनी अनेक केले। जेव्हा पार्किंगची जागा उपलब्ध असते आणि त्याचे दर वाहनांच्या तुलनेत खूपच कमी असतात, तेव्हा लोक त्याचा वापर का करत नाही असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला। आणि आपण पाहिलं तर पुणे शहराच्या मध्यवर्ती बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं तर नो पार्किंग असून देखील वाहने जे आहेत, 4 चाक्या गाड्या ज्या आहेत त्या पार्क केल्या जातात आणि त्यामुळेच कुठेतरी वाहतूक कोंडी जी आहे ती अधिक निर्माण होते आणि याचा त्रास जो आहे तो नागरिकांना होतो। रस्त्याच्या मधून जे चालणारे पादचारी मार्ग आहेत ते सुद्धा नागरिकांना आता चालण्यासाठी राहिलेले नाहीयेत। आपण याची दृश्य सुद्धा पाहू शकतो। आता मी शनिवार चौकात आहेत आणि येथीलच काही स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्यासोबत पण बोलणार आहोत की काल राज ठाकरेंनी फडणवीसांसोबत चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी पार्किंग आणि नो पार्किंग झोनचा विषय जो आहे तो मांडलेला आहे। तुम्ही कसं बघता एकंदरीत या निर्णयाकडे? कारण की हे पुणे शहर दिवसेंदिवस वाढत आहे आणि वाढते पुणे शहरामध्ये या अनेक ठिकाणी बाजारपेठ उभा राहत आहे किंवा IT पार्क अशा अनेक गोष्टी आणि महाराष्ट्रात अनेक उद्योग येत असल्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या वाढत आहे आणि त्या ठिकाणी आहे ना विस्तार होत आहे, महाराष्ट्राचा विस्तार होत आहे। या विस्तार होत असताना की आपण एखादी गोष्ट असं नियोजनपूर्वक तयार केली पाहिजे। कारण की आज जे वरिष्ठ अधिकारी लोक असतात, जे पुणे महानगर म्हणजे अनेक महानगरपालिका किंवा महाराष्ट्रातले अनेक विभागातले लोक असतात, त्यांनी ह्याच्यावर एक अभ्यास करून आहे ना ते व्यवस्थित की ही कोंडी का होती, हे कोंडी कशा पद्धतीत होती, ती कशी सोडवली पाहिजे, त्याच्यात कुठं ना कुठं उपाययोजना त्यांनी आखल्या पाहिजे किंवा त्या योजना त्यांनी तयार केल्या पाहिजे। आणि त्या तयार करत असताना लोकांना संदेश फलक
जे जागोजागी माहिती पत्रिका किंवा संदेश फलक असं जागोजागी लावले पाहिजे की ते ठळक दिसले पाहिजे की आणि त्यांना माहिती पडलं पाहिजे की ही नो एंट्री बाकीच्या गोष्टी आणि नियमावली असे लोकांना आहे ना प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांना ते माहिती दिली पाहिजे. आणि ते देत असताना आहे ना आता ह्या ठिकाणी बघा ही मंडई ठिकाणी असताना इकडे दोन पार्किंग आहे. या 2 पार्किंगमध्ये सतत जर पार्किंग जेव्हा पार्किंग फुल झाल्यानंतर गाड्या अक्षरशः लाईनीमध्ये आहे ना एका लाईनीमध्ये थांबतात. कारण की ते वाट बघत असतात की आम्हाला कधी जागा भेटते आतमध्ये जाण्यासाठी नाही का. तर त्या ठिकाणी जर त्यांना जागा नाही भेटली तर ते तसेच वाट बघत राहतात. कारण की इथं सगळ्यात मोठा इश्यू म्हणजे आहे ना पार्किंग समस्या, जागोजागी पार्किंग म्हणूनच राज ठाकरेंनी पार्किंग आणि नो पार्किंग साठी कोडिंग करायला लावले. पण आता मी एका ठिकाणी स्वतः पाहिलं नो पार्किंग असताना देखील तिथं 4 चाकी गाड्या लावलेल्या आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्यांना आपल्यासारख्या लोकांना नागरिकांना त्रास होतो याचा. तर राज ठाकरेंनी घेतलेला जो निर्णय त्यांनी सुचवलाय तो योग्य असं वाटतंय का? योग्य आहे ना. अहो एक तुम्ही मागच्या वेळेस बघितलं की एखादी ॲम्ब्युलन्स जे इमर्जन्सी आज ती जात असताना तिला जागा पण भेटत नाही. आज जागा भेटल्या नसतं त्या व्यक्तीचा जीव काय म्हणत असं. आज डॉक्टर जर तिथं गेल्यानंतर डॉक्टर म्हणतात की 15 मिनिटं 10 मिनिटं उशीर झाला. त्या गोष्टी म्हणत असताना आज त्यांना पण जागा भेटत नाही. माहिती फलक पण व्यवस्थित नाही. आता तेच बघा माहिती फलक त्या समोरच्या बाजूला मेट्रो आणि मंडई स्टेशन ते फलक ते दिशा ते कुठं दाखवली बघा ना तुम्ही. म्हणजे तेच एक उदाहरण बघा की आज आंधळपणाचा कारभार चालू आहे. म्हणजे डोळे झाकून प्रशासनाचा चालू आहे का हा कारभार? प्रशासनाचाच आहे. कारण की जनता ही टॅक्स देत असते. टॅक्सच्या माध्यमात जनता जाब पण विचारत नाही म्हणून ते एवढे सुस्तावलेत. कारण की जनता ही टॅक्स देत असताना आज ह्यांना जाब नाही विचारत, माहिती घेत नाही. साधं बघा ना तुम्ही अनेक खड्डे बघा, पुण्यातले रस्ते बघा किंवा वाहतूक समस्या बघा किंवा अजून रिक्षा वाढतात जागोजागी. त्यानंतर टॅक्सी वाढतात, ओला उबेर सारखे. म्हणजे रस्ते आहे तेवढेच राहिलेले आणि वाहनं वाढत चाललेले. म्हणजे वाहनं वाढताना आहे ना ह्याच्यात जर वाहनं वाढत राहिले, एक जागा जर 10 बाय 10च्या खोलीमध्ये जर 10 जणच राहायला लागली, 2 जण राहण्यापेक्षा 10 जणच राहायला लागले, त्या घरामध्ये जागा राहणार आहे का वावरायला? तशीच गत झाली या रस्त्याची. या रस्त्यावरती जर समजा उदाहरणार्थ जर 100 गाड्या जाणार असेल तर या रस्त्यावरनं जर हजारोच गाड्या जर हे केले तर हा कुंडी होणारच आहे ना. ती जागा कुंडीच होणार आहे. नक्कीच आपण पाहतोय की खरंच पुणे शहरामध्ये जे आहे ती वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आणि त्यामुळेच वाहतूक पुणे शहरातच नाही तर देशभरात सर्वत्र जे आहे ती या वाहनांची संख्या वाढलेली आहे आणि नागरिकांनी देखील तितकंच नियमांचं पालन केलं पाहिजे. त्याचबरोबर ही वाहतूक कोंडी जी आहे ती पुण्यामध्ये सर्वच ठिकाणी आता दिसून येते. जंगली महाराज रस्ता असेल, सिंहगड रोड असेल, विद्यापीठ चौक असेल, स्वारगेट चौक असेल आणि आता मी उभा असलेला शनिवार चौक असेल, या सर्वच ठिकाणी ही वाहतूक कोंडी दिसून येते. यामुळेच आता राज ठाकरेंनी जो काही उपाय सुचवलाय त्या फडणवीसांकडे जो काही उपाय सुचवलाय याच्याकडे आता वाहतूक विभाग कसं बघणार याच्यावर खरंच काही विचार केला जाणार का येत्या काही दिवसांमध्ये. कारण आता गणेशोत्सव देखील आलाय, सणसुदीचे दिवस आहेत आणि या सणासुदीच्या दिवसात आणखी वाहतूक कोंडी वाढते. त्यामुळे वाहतूक शाखेकडून यावर विचार केला जाणार का वाहतूक विभागाकडून हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं आहे. आणि याच्यातून काय तोडगा निघणार, खरंच राज ठाकरेंनी सुचवलेले उपाय आता अंमलात आणणार का हे देखील आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे.